वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता आम्ही चाललो आहे तलावावर मासे काढायला, चिलापी. फायनली टेंट लावून सगळं झालेलं आहे. तर आता तुम्हाला मोठे मोठे मासे पकडून दाखवतो आम्ही, कारण की आज साईज भरपूर मोठी भेटणार आहे. अय लागली भेंडी. साईज बघा, साईज मस्त भेटले, एक नंबर. दाखव. सुरुवात झाली व्हायची. तुम्हाला अजून फिशिंग दाखवतो लाईव्ह गलीला. भरपूर दिवस तुम्हाला दाखवले नाही ना, तर आता दाखवतो आम्ही. एक नंबर भेटले यार, एक नंबर. चला. मी गलीला पीठ लावतोय, गव्हाचं पीठ, कारण की ते खायला येतात. ह्याच्यात फसतो गलीला, ह्या फसतो मासा, कारण की गव्हाचं पीठ लावल्यामुळे ते खायला येतात, त्यामुळे फसतो. तर तुम्हाला लाईव्ह फिशिंग दाखवतो आता तुम्हाला. बघा, अशा प्रकारे पीठ लावायचा गलीला. थोडा माझा जास्त झालाय, कमी झाला. हां, अशा प्रकारे, आणि असं पाण्यात टाकायचं. तर हाय गाईस, तुम्ही साईज बघू शकता केवढी मोठी लागली. साईज खतरनाक साईज लागली, खतरनाक. आज तुम्हाला कुकिंग पण दाखवतो, कसं फ्राय आम्ही करतोय ते. एक नंबर साईज. चला, हे बघा कसले उड्या मारते, हे बघा. चला. सो गाईज, आज गलीला एवढे मासे भेटले बघा, केवढे मोठे साईज बघा. हे बघा, एक नंबर साईज आहे. आणि हे छोटे मासे, यांचा आपल्याला रस्सा करायचा आणि हे फ्राय करायचे चांगले मस्तपैकी. तुम्हाला आता दाखवतो फ्राय करताना मी. हे बघ, ही साईज बघा काय, एक नंबर. चला, इथं हिला कटिंग करून घेऊया. घेणं मात्र हे काय कटिंग.
थोडंसं तिरकी काढली तरी काय. हाताने टाक ना. काय आहे? अरे हाताने खाली पडेल. ये क्या है इसमें रेसिपी. सो गाईज आज रेसिपी सगळी मस्त झणझणीत झालेली आहे. आणि रेसिपी बघू शकता काय आहे. हा रसा, इकडे राईस आणि इकडे फ्राय केलेले आपले मासे तगडा, आणि इकडे आपला कांदा लिंबू. तर भाई आज मासे भरपूर लागलेत, मोठे लागले. तर कसं वाटलं आहे नवीन जागेवर? एक नंबर मजा आली मासे पकडताना. हे जेवढं मोठं आहेत ना संख्येने पकडले. आणि तू रडतोस का? अरे कांदा आयटमची आठवण आली भावाला. कांदा रुलात आहे. नमस्कार सगळ्यांना. तर आजची कॅम्पिंग सगळी कंप्लीट झालेली आहे. तर रात्री खूप एन्जॉय केलेलं आहे आम्ही, कारण की मोठे मासे भेटलेले आहेत. टेंट वगैरे सगळं पॅकिंग झालेलं आहे आणि इथे काहीच असं प्लास्टिक विस्टिक टाकून दिलेलं नाही. तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. असंच तुमचा सपोर्ट राहू द्या, शेअर करा. चला टाटा बाय बाय.